कुपवाडमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी. धार्मिक कार्यक्रम, भव्य पालखी मिरवणूक, लिंगायत बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग. कुपवाड शहरातील वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने रविवारी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी तसेच भव्य पालखी मिरवणुकीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत गल्ली येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या महादेव मंदिरात रविवार दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या वेळी दुग्धाभिषेक, मूर्ती प्रतिष्ठापना, सकाळपासून महिला मंडळातर्फे भजनी कार्यक्रम, दुपारी 12 वाजता लिंगायत समाजातील महिलांच्या उपस्थितीत जन्मकाळ साजरा करण्यात आला. सायंकाळी कुपवाड शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पमाळांनी सजवलेल्या पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, ज्येष्ठ नेते रमेश पाटील, नगरसेवक प्रकाश पाटील, लिंगायत समाजाचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दरिकांत माळी, सुभाष जमदाडे, राजेंद्र पाटील, शिवगुंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लिंगायत समाज महादेव मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. लिंगायत गल्ली, थोरला गणपती चौक, मिरज रोड, संत रोहिदास चौक, मुख्य रस्त्यावर नागराज चौक ते सोसायटी चौक, मंगळवार बाजार चौक, जमदाडे गल्ली, दर्गा वेस, चावडी परिसर, माळी गल्ली, स्वामी व कुंभार गल्लीतून पुन्हा चावडीपर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. जयंती उत्साहात पण शांततेत साजरी व्हावी या उद्देशाने मिरवणूक मार्गावर कुपवाड पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. सर्व धार्मिक कार्यक्रमाचे संयोजन लिंगायत समाजाचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दरिकांत माळी, शिवगुंडा पाटील, पोपट तोडकर, सुभाष जमदाडे, प्रवीण पाटील, हेमंत बेळे, अनिल आतनीकर, महादेव स्वामी, सिद्धगोंडा पाटील, सुधीर पाटील, तेजस कुंभार, हर्षद पाटील, सुजित पाटील, विजय पाटील, अभिजित परीट, सचिन पाटील, योगेश तोडकर, बसवराज पाटील, सौरभ पाटील, गिरीश पाटील आदी सह प्रमुख कार्यकर्त्यांनी केले होते.